RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। डाबकी रोडवरील अतिक्रमणावर चालला गजराज, रस्ता अतिक्रमण मुक्त होण्याची शक्यता। अकोला महापालिकेचा अजब कारभार, सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी 24 तास लाईट सुरूच। अकोला शहरात फॅन्सी नंबर प्लेटची वाढली गर्दी, कारवाई करणार का खाकी वर्दी। अकोला बाळापूरसह काही भागांमध्ये अवकाळी पाऊस, नुकसान भरपाईची मागणी। रथसप्तमी निमित्त 26 तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन, 2000 नागरिक सहभागी। आता सविस्तर बातम्या। अकोला शहरासाठी मंजूर विकास आराखड्यानुसार शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली असून शुक्रवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने डाबकी रोड परिसरातील मुख्य रस्ता मोकळा करण्यासाठी रस्त्यावर आलेल्या टीन शेड, कॉन्क्रीटच्या पायऱ्यावर गजराज चालवला। यामुळे रस्ता अतिक्रमण मुक्त होण्याची आशा निर्माण झाली आहे। अकोला महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या अतिक्रमण मुक्त निर्णयामुळे डाबकी रोड मार्गाची वाहतूक समस्या सुटण्याची अपेक्षा आहे। रस्त्याला प्रत्यक्ष आकार मिळाल्यास वाहनधारकांना दिलासा मिळू शकतो। अकोला शहरातील बहुतांश रस्ते 12 मीटर रुंद व्हावेत, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। मात्र अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रस्ते अरुंद आहेत, त्यामुळे वाहतुकीची समस्या गंभीर होत असून विकास आराखड्यानुसार सर्व रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटविण्याचे आदेश देण्यात आले आहेत। महानगरपालिकेच्या शहर रचना आणि अतिक्रमण विभागाने डाबकी रोडवरील अतिक्रमणावर यापूर्वीच मार्किंग केले होते। महापालिकेने अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। असे असतानाही अनेक अतिक्रमणधारकांनी सूचनांचे पालन न केल्याने आज अतिक्रमण विरोधी कारवाई करीत मुख्य रस्त्यावर आलेले टीन शेड, पायऱ्या, पेवरवर गजराज चालवला। अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने नागरिकांना वाहतुकीच्या समस्येतून दिलासा मिळणार असून अतिक्रमण हटाव विभागाच्या JCB मशीनच्या मदतीने या रस्त्यावरील सर्व अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत। अकोला महानगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून त्याचा प्रत्यय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी दिवसाही सुरू असणाऱ्या लाईट व्यवस्थेच्या माध्यमातून येत आहे। लाखो रुपयांच्या निधीतून अशोक वाटिका चौक ते सरकारी बगीचा तयार करण्यात आलेल्या बोलक्या चौकाचा लोकार्पण सोहळा मागील आठवड्यातच राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला खरा, मात्र त्यानंतर सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या मोठमोठ्या प्रतिमा, झुंबर, दिवे यासह विविध ठिकाणी लावण्यात आलेली आकर्षक रोषणाई 24 तास सुरू राहत असल्यामुळे एकीकडे शहरातील काही भागांमध्ये अंधार असताना बोलक्या चौकातील सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी मात्र 24 तास मोठमोठे लाईट सुरू राहत असल्यामुळे महानगरपालिकेचा अजब कारभार पुढे आला असून याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत। यामुळे महानगरपालिका व संबंधित वीज वितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे। दैनिक सिटी सुपरफास्टने याबाबत तथ्य तपासले असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये लावलेल्या विविध पुतळे, झुंबर, दिवे व सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी 24 तास लाईट सुरू असल्याचे सत्य समोर आले असून आजही महापालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर अंधार असताना त्या रस्त्यावर साधी लाईट बदलण्याची तसदी महापालिका घेत नाही। मात्र बोलक्या चौकातील सौंदर्यीकरणाच्या नावाखाली 24 तास लाईट व्यवस्था सुरू ठेवणाऱ्या संबंधितांवर कोण कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बॉस, भाई, दादा, काका, मामा यासह विविध फॉन्टमधील रंगामधील फॅन्सी नंबर प्लेटची तरुणाईमध्ये क्रेज झाली असून फॅन्सी नंबर प्लेट, फळफळ आवाज करत असलेली बुलेट आणि तिच्यावर असलेली फॅन्सी नंबर प्लेट हे चित्र अकोला शहरात मोठ्या प्रमाणात दिसत असून सध्या फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड आले। मात्र त्या तुलनेने संबंधित विभागाकडून पुरेशी कारवाई होत नसल्यामुळे फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे।
वाहन कायद्यानुसार वाहकाला त्याच्या गाडीचा नंबर पुढील आणि मागील बाजूस लावला पाहिजे। सर्व नंबर प्लेट्स पटकन लक्षात येतील अशा अक्षरात असणे आवश्यक आहे। मात्र गाडी मालकाला विशेषतः तरुणांमध्ये गाडीची नंबर प्लेट फॅन्सी आकारात करण्याची जणू स्पर्धाच लागली असून अकोला शहरात मोठ्या प्रमाणात फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या गाड्या दिसत आहेत। रस्त्यावर चालताना आम्ही स्वयंघोषित बॉस, दादा, मामा यासह अनेक शब्द नंबर प्लेटवर वेगवेगळ्या अक्षरात लिहिलेले दिसतात। हे शब्द जितके फॅन्सी वाटू शकतात ते बहुतेक प्रकरणांमध्ये दिशाभूल करणारे आहेत। फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या लोकांवर प्रत्येक राज्यात कठोर कारवाई करण्याबाबत नियम आहेत। प्रत्येक राज्यात आरटीओद्वारे जबरदस्त दंड आकारला जातो। महाराष्ट्रात फॅन्सी नंबर प्लेट वापरल्यास 2000 ते 5 दंड आकारला जाऊ शकतो। मात्र त्या तुलनेने कमी कारवाया असल्यामुळे फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या काही भागात शुक्रवारी अवकाळी पावसानं हजेरी लावली। जिल्ह्यातील बाळापूर, वाडेगाव, उरळसह गावात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। या पावसाने काढणीला आलेली खरीप हंगामातील पिके उद्ध्वस्त झाली। अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले। याशिवाय रब्बी पिकाचं देखील नुकसान झालं आहे। दुसरीकडे अचानक ढगाळ वातावरण तयार झाले। दुपारनंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला। जवळपास 1 तास जिल्ह्याच्या सर्वच भागात पाऊस कोसळला। त्यामुळे जिल्ह्याच्या मुख्यालयी तसेच अनेक तालुक्यातील विद्युत पुरवठा काही काळ खंडित झाला होता। अवकाळीमुळे रब्बी पिकावर मोठा परिणाम होणार असून गहू, हरभरा, तूर, कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। यामध्ये काढणीला आलेला हरभरा तसेच तूर या पिकांचा समावेश आहे। तर रब्बीमध्ये पेरलेल्या गहू पीक पूर्णतः झोपल्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे। पहिले खरीपमध्ये पावसामध्ये पडलेल्या खंडामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक उद्ध्वस्त झाले व शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागले। जिल्हा प्रशासन तसेच कृषी विभागाने याबाबतीत दखल घेत शेतकऱ्यांच्या शेतीचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बळीराजा करीत आहे। यावर्षी विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती अक्षरशः मरणासन्न अवस्थेत पोहोचली आहे। काल अचानक वातावरणात बदल होऊन अकोला जिल्ह्यात तुफान वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झालेली आहे। याआधी नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्याच्या आधी जून-जुलैमध्ये पावसाचा खंड पडला। यामुळे शेतकरी अक्षरशः कर्जाच्या खाईत लोटला गेलेला आहे। सरकार मायबापाला एकच विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांना जगण्यास उपकृत करण्यासाठी सरसकट कुठलेही नियम निकष न लावता कर्जमाफी करण्यात यावी। 16 फेब्रुवारी म्हणजे जागतिक सूर्य नमस्कार दिन। या दिवशी रथसप्तमी असल्याने अजिंक्य फिटनेस क्लब व विविध संस्थेच्या माध्यमातून व 16 फेब्रुवारी सकाळी 6 ते 17 फेब्रुवारी सकाळी 8 अशा 26 तासांच्या सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन अकोल्यात करण्यात आले असून यामध्ये 2000 स्पर्धकांनी भाग घेत 12 प्रकारचे सूर्यनमस्कार काढत आपला सहभाग नोंदवला आहे। सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून अजिंक्य फिटनेस क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध संस्थांच्या माध्यमातून अकोल्यात 26 तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले आहे। आजच्या काळात योग प्रसारासाठी सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, योगप्रेमी असे 2000 जण सहभागी होत आहेत। 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजतापासून सुरू झालेली सूर्यनमस्कार साखळी रिले 17 फेब्रुवारी सकाळी 8 वाजतापर्यंत चालणार असून यामध्ये 67 संस्था व दिव्यांगाचा सहभाग आहे। यामध्ये जास्तीत जास्त 2 तास व कमीत कमी 12 सूर्यनमस्काराची नोंद होणार आहे। कमीत कमी वयोगट 3 वर्ष व जास्तीत जास्त वयोगट 86 वर्ष सहभाग आहे। नमस्कार, मी धनंजय भगत, संचालक अजिंक्य फिटनेस पार्क अकोला। ही सूर्यनमस्कार साखळी आज सकाळी 6 वाजल्यापासून सुरू केलेली आहे। उद्या ही 8 वाजता संपेल, म्हणजे अर्थात 26 तासाची ही साखळीचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये साधारणतः 2000 पर्यंत नागरिक सदस्य याच्यामध्ये सहभागी होतील। जवळजवळ 66 वर संस्था याच्यामध्ये सहभाग झालेले आहे। याच्यामध्ये 2 गटामध्ये याची विभागणी केलेली आहे। अ आणि ब गटामध्ये अ गट जो आहे त्याला प्रत्येक मिनिटाला कमीत कमी 4 सूर्यनमस्कार या गतीने तो त्याच्यामध्ये भाग घेतो आणि ब गटामध्ये 900 10 क्रमांकाचा 12 क्रमांकाचा किंवा स्पीड न घेता सावकाश अशा प्रकारचं आयोजन यामध्ये केलेलं आहे। माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा 62वा वाढदिवस सूर्योदय बालगृहात साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिकभाई सिद्दीकी यांनी विविध उपक्रमातून वाढदिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे।
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या विचारातील राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या तळागाळात रुजवणारे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम अकोल्यात राबविण्यात आले आहे। या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिकभाई सिद्दीकी यांनी अकोल्यातील मलकापूर भागातील सूर्योदय बालगृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी सूर्योदय बालगृहात पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी केक कापून आणि मुलांना भेटवस्तू देऊन वाढदिवस साजरा केला। या कार्यक्रमाच्या निमित्ताने तेथील बालकांच्या समस्या आणि मनोधैर्य वाढविण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चर्चा करण्यात आली आहे। वाढदिवसाच्या कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगर अध्यक्ष रफिकभाई सिद्दीकी, जमील खान, देवानंद ताले, योगेश हुमने, गोविंद पांडे, आनंद वैराडे, रमेश खंडेलवाल, शेख रमजान, श्री मल्होत्रा, ॲडव्होकेट संदीप तायडे, संजय माहोरे, पापाचंद्र पवार, सय्यद अन्सार, आसिफ शाह उर्फ विक्की, शेख महबूब, मोहम्मद सलार, जावेद जेजे, वशीम सिद्दीकी आदी कार्यकर्ता वाढदिवसाच्या कार्यक्रमात उपस्थित होते। आदरणीय जयंतराव पाटिल प्रदेश अध्यक्ष, आज इनका जन्मदिन सूर्य बाल गृह में रखा गया है। इस जन्मदिन के अवसर पर महानगर अध्यक्ष के सभी पदाधिकारी कार्यकर्ता जोश और उल्लास के साथ इस जन्मदिन को मनाया है। और इस जन्मदिन का खास उद्देश्य ये है कि आदरणीय जयंतराव पाटिल इनका जन्मदिन ऐसी जगह मनाया जाए जहाँ लोगों को उसका फायदा पहुँचे। तो हमने यही निर्णय लिया कि जन्मदिन के अवसर पर गरीबों को मीठा मुंह खिलाया जाए और आदरणीय शरद पवार साहब के नेतृत्व में सभी जगह पे उत्साह के साथ ये जन्मदिन मनाया जाए। जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय शरद पवार। कापसाची सर्वात मोठी उलाढाल असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशीचे आणि बाजारभावाची माहिती देणारी शासकीय यंत्रणा अस्तित्वात नसल्याने कापूस उत्पादकांचा जीव टांगणीला लागला आहे। शासकीय यंत्रणेकडून कपाशी दराबाबत माहिती मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे। 2 वर्षाच्या तुलनेने यावर्षी कपाशीचे दर अत्यंत कमी झाले आहेत। तसेच पावसाळा आणि वातावरण बदलामुळे खरीप पिकात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। कापसाचे अल्प उत्पादन व कमी भावामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित बिघडले। ग्रामीण भागात कापूस दराबाबत माहिती देणारे कुठले शासकीय यंत्रणा किंवा कृषी विद्यापीठ नसल्यामुळे कपाशी दरासाठी माहिती देणारे एकमेव साधन म्हणून वृत्तपत्र भूमिका बजावत आहेत। दररोज कापसाच्या भावात चढ उतार होण्याची बातमी आहे का? यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी रोज सकाळी वृत्तपत्राची पाने चाळत असतो। त्यात बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची गरज पाहून कपाशीचे दर ठरत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याबाबत चर्चा होत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता शेतकरी इंटरनेटच्या आधारे विविध कृषी दराबाबत माहिती घ्यावी लागत आहे। भारत सरकारकडून डिजिटल प्रोत्साहन दिले जात असताना अकोला शहरातील काही व्यावसायिक मात्र डिजिटल पेमेंट स्वीकारण्यासाठी नकार देत असल्याचा प्रकार समोर आला असून 100 रुपयांच्या वर खरेदी असली तरच डिजिटल पेमेंट स्वीकारणार अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। भारत सरकारकडून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे। आजच्या डिजिटल युगात रेशनचे बिल असो किंवा बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासह अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटची सुविधा सर्वत्र उपलब्ध होऊ लागली आहे। त्यामुळे ग्राहक आणि विक्रेते यांच्यासाठी डिजिटल पेमेंट सुविधा महत्त्वपूर्ण ठरत असताना शहरातील काही व्यावसायिक डिजिटल स्वीकारण्यास नकार देत शासनाच्या निर्णयाचा निषेध करत आहेत। शहरातील सराफा बाजार येथे असलेल्या भारत हार्डवेअरमध्ये एका ग्राहकाने नळ खरेदी करताना गुगल पेद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न केला। मात्र दुकानदाराने ग्राहकाला गुगल पेद्वारे पैसे न पाठवता रोख रक्कम देण्यास सांगितले। ग्राहकाकडे रोख रक्कम नसल्याने त्याने गुगल पेद्वारे पैसे देण्याचा प्रयत्न केला असता व्यावसायिकाचे ग्राहकाशी भांडण झाले। त्यामुळे ग्राहकाला निराश होऊन पाठ फिरवावी लागली। एकीकडे भारत सरकारकडून डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले जात आहे तर दुसरीकडे डिजिटल पेमेंटला विरोध करणाऱ्या व्यावसायिकाविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे। हाँ बोलो, क्या कौन से बैंक वाला लेता नहीं बताइए।
20 रुपए आपको ऑनलाइन मार रहे थे, आप 20 रुपए ऑनलाइन नहीं ले रहे, आप बोलते कि 100 रुपये मारने को ना, ऐसा कोई रूल है क्या? बताइए। नहीं बहस नहीं, मैं आपको ऑनलाइन पैसे दे रहा, नहीं आपको पैसे ऑनलाइन दे रहा मैं, आप बोलते 20 रुपये नहीं चलते, 100 रुपये मारना पड़ता है, ये रूल है क्या तुम्हारे पास? 100 रुपये का, 100 रुपये का रूल है क्या? बताइए ना मुझे, आप मुझे बताइए। चलते ना 20 रुपये नहीं बोला तो वैसे खत्म हो रहा है। नहीं क्यों नहीं चलते बताइए मुझे। हमारी मर्जी है। क्यों नहीं चलते, ऐसे क्यों नहीं चलते आपके पास में? अगर हमारे पास पैसे कैश नहीं है तो कौन नहीं करे? हाथ मत लगाओ तुम। अकोला वाशिम महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून वाशिम बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला जड वाहने मोठ्या प्रमाणात अवैधपणे पार्किंग केली जात असून यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे संबंधित विभागाकडून या ट्रक चालकांवर कारवाईची मागणी होत आहे। अकोला पातूर वाशिम रस्त्याचे हैदराबाद पर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू असून या महामार्गाचे रुंदीकरण करण्यासाठी संकुलातील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती। त्यासाठी शेतकऱ्यांना मोबदलाही देण्यात आला आहे। गेल्या काही वर्षात रस्त्याचे काम सुरू आहे। या चौपदरी रस्त्याचे डांबरीकरण झाल्यामुळे वाहतूक वेगाने होत आहे। या रस्त्यावरून मराठवाडा व दक्षिण भारतात जाण्याची सोय झाली आहे। नागरिकांसाठी उपलब्ध आहे। रस्त्यांमध्ये दुभाजक बसविल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे। त्यामुळे वाहनांची वाहतूक सुरळीत झाली असून नागरिकांचा प्रवासही सुरक्षित झाला आहे। मात्र या मार्गावर वाशिम बायपास ते पीकेव्ही फॉर्मपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात जड वाहने देखभालीच्या नावाखाली उभी केली जातात। त्यामुळे या मार्गावर अपघाताची शक्यता असते। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे। परिवहन विभाग राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवामध्ये अकोला येथील अमरावती परिवहन विभागात कार्यरत वाहक चालक मोहम्मद अथर यांनी महाराष्ट्र ओपन 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये गोल्ड तर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सिल्वर मेडल प्राप्त केले। अमरावती विभागातील मोहम्मद अथर यांनी अकोलावासियांचे नाव महाराष्ट्रात गौरवान्वित केले। तसेच अमरावती विभागातील मोटार वाहन निरीक्षक गोरख शेलार यांनी भालाफेकमध्ये सिल्वर मेडल, पल्लवी दौंड यांनी बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड आणि सिल्वर, खडसे यांनी बुद्धिबळमध्ये सिल्वर प्राप्त केले। मोहम्मद अथर यांना शूटिंग रेंजचे प्रशिक्षक विन्सेंट, प्रशिक्षक राहुल उगले, अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकार राजाभाऊ गीते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राज बागडी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ठोके यांच्यासह कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। दापकी रोडवरील अतिक्रमणावर चालला गजराज, रस्ता अतिक्रमण मुक्त होण्याची शक्यता। अकोला महापालिकेचा अजब कारभार, सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी 24 तास लाईट सुरूच। अकोला शहरात फॅन्सी नंबर प्लेटची वाढली गर्दी, कारवाई करणार का खाकी वर्दी। अकोला बाळापूरसह काही भागांमध्ये अवकाळी पाऊस, नुकसान भरपाईची मागणी। रथसप्तमी निमित्त 26 तास सूर्यनमस्कार साखळीचे आयोजन, 2000 नागरिक सहभागी। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर। तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडीसह नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।